लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। जून महिन्याची सुरुवात झालेली आहे। पूर्व मान्सून पाऊस पडून गेलेला आहे आणि या जून महिन्यामध्ये निर्जला एकादशी येते आहे। जलरहित दिवस घालविणे आणि एकादशी म्हणजे काय? पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय याच्यावर जे 11वं आहे ते मन, आणि या मनावर नियंत्रण ज्यांनी ठेवलं त्यांनी सगळं काही मिळवलं। म्हणून मनाला नियंत्रित ठेवण्याचा दिवस म्हणजे एकादशी। आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे, एकादशी दुप्पट खाशी। तथाकथित आधुनिक वाद्यांनी निर्माण केलेली ही म्हण आहे। एकादशी म्हणजे उपवासाचं खाणं नाही, चेंज ऑफ फूड नाही, तर पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय यांच्यावर बसवलेला लगाम म्हणजे मन, त्या मनावर नियंत्रण ठेवण्याचा दिवस, ही पहिली महत्वाची गोष्ट। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सर्व सनातनी लोक, सनातन म्हणजे काय, पुन्हा लोकांच्या मनात गैरसमज आहेत। सनातनो नित्य नूतन, ज्यांचे विचार नित्य नूतन आहेत ते सनातन आहेत। तर असे सनातनी संत महंत संस्था या दिवशी दशावताराची पूजा करतात। 9 अवतार होऊन गेलेले आहेत आणि एक अवतार येतो आहे, आणि त्या अवताराच्या स्थानशुचिता आणि स्थानशुद्धी मुख्यमंत्री आदित्यनाथांनी करून ठेवलेली आहे। तो आहे कल्कीचा अवतार। हे दशावतार होऊन गेलेत म्हणून केवळ कथेतून वाचायचं नाही, तर या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे हे त्या दशावतारांचा संदेश काय आहे। आणि म्हणून दशावताराच टाइमलेस लेसन्स फॉर लाईफ, दशावतार स्वरूप आणि अर्थ मर्म काय आहे आपण बघूया। डाव्या बाजूला आपल्याला दशावतारांची चित्र दिसतात आहेत, चला जाऊया समजून घेऊया। अवतार ज्या वेळेला गरज असते त्याच वेळेला होत असतो। अवतार केव्हा व्हावा हे सुनिश्चित केलेलं असतं। त्रिमूर्तींच्या रूपामध्ये निर्मिती, स्थिती आणि लय याच्या वेळा ठरलेल्या आहेत। आणि म्हणून असं एक फिलॉसॉफर असं म्हणतो, देर आर नो ऍक्सिडेंट्स इन लाईफ, ऑल आर इन्सिडेंट्स। या जगात एखादा ऍक्सिडेंट झाला असा म्हणतो आपण, पण तो ऍक्सिडेंट नसतो, त्याची पूर्वतयारी, पूर्वसंकेत ईश्वराने, निसर्गाने तुम्हाला दिलेले असतात। परंतु आमचं मन चंचल असल्यामुळे आणि आमचं मन एकाग्र होत नसल्यामुळे त्या संकेतांचा अर्थ निर्वचन करण्यास आम्ही कमी पडतो। ज्या ठिकाणी अराजकता आहे
त्याचं पुनर्संतुलन करणे हा अवतारामागचा एकमेव हेतू आहे. आणि तेच सांगून ठेवलेलं आहे भगवंतानी, परित्राणाय साधूनाम संभवामी युगे युगे. ज्या दशावताराच्या कथा या प्रतिकात्मक कथा आहेत, त्या रूपकात्मक कथा आहेत, त्या बोधात्मक कथा आहेत, त्या बुद्धीनी समजून घ्यायच्या आहेत. आध्यात्मिक सत्यानी भरलेल्या त्या कथा आहेत. त्या अवताराच्या मागची पृष्ठभूमी, अवताराच्या पूर्वीची अवस्था, अवतार घेतल्यानंतर मानवी रूपामध्ये अवतार घेतल्यानंतर त्या अवतारी पुरुषांनी सहन केलेले अन्याय, अत्याचार, अवताराची वेळ आणि कार्य हे आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी अमूल्य धडे आहेत. प्रत्येक अवतार काहीतरी शहाणपण देऊन जातो. विजडम, नॉट नॉलेज, बट बियॉन्ड नॉलेज समथिंग इज नोन ॲज विजडम. या अवतारांनी दिलेले संदेश जर आपण लक्षात ठेवले तर कलियुगामध्ये आपलं जीवन सुकर होईल, सुसह्य होईल. आणि म्हणून हा प्रपंच. चला तर दशावतारांची ओळख करून घेऊया आणि हे दशावतार आपल्याला काय सांगतात ते महत्वाचं आहे. त्यामुळे दशावताराची कथा मी सांगणार नाही तुम्हाला. प्रत्येक अवताराचं चित्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. चित्र बोलका आहे. चित्रातून कथा आपल्या लक्षात येईल. पहिला अवतार आहे दशावतारातला तो मत्स्य अवतार. या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण केला आणि सप्तर्षी, वेद, पहिला पुरुष मनु यांचं प्रलयातून संरक्षण केलं. प्रलय म्हणजे सर्व नष्ट होणे. परंतु सर्व नष्ट होत असताना जे जुनं आहे, जे टिकाऊ आहे, जे जीवनासाठी आवश्यक आहे ते जपून ठेवायचं असतं आणि त्यातूनच नवीन निर्मिती करायची असते. आपल्या जीवनामध्ये मत्स्यावतार हे सांगतो की जुन्याची कास सोडून देत असताना, म्हणजे परंपरांचं परिशीलन करत असताना, परंपरांचं शुद्धीकरण करत असताना तर्कसंगत शुद्धीकरण करणं आवश्यक आहे. म्हणून नवीन योग्य मार्ग दाखविण्याचा प्रयत्न पहिला अवतार मत्स्य अवतार करतो. मानवाची प्रवृत्ती असते भूतकाळाला चिटकून राहायचं, भूतकाळात असं झालं, तसं झालं, तसं झालं असं म्हणत राहायचं. परंतु भूतकाळ हा विसरायचा असतो. भूतकाळात जर आपण आपल्या पायाच्या दोऱ्या गुंतवून ठेवल्या तर वर्तमान काळात जगता येत नाही आणि भविष्यकाळ निर्माण करता येत नाही. हा महत्वाचा संदेश मत्स्य अवताराने आपल्याला दिलेला आहे. बरं, मत्स्य अवतार एकदाच झाला का? नाही. हे अवतार अनंत होणार आहेत. उदाहरण पाहिजे? बघा, नवनाथांचं उदाहरण आहे. नवनाथांचे पहिले नाथ मच्छिंद्रनाथ यांचा जन्म आठवा. यांचा जन्म माशाच्या पोटी झाला आणि त्यांचं संगोपन एका कोळी आई वडिलांनी केलं आणि नंतर दत्तगुरूंनी त्यांचं गुरुत्व स्वीकारलं आणि मग कैलासावर जाऊन त्यांनी तपश्चर्या केली आणि 8
अवनाथ निर्माण केले ते मच्छिंद्रनाथ मत्स्याच्या पोटी जन्माला आलेत. हे लक्षात ठेवा. त्यामुळे अनागोंदी चाललेली आहे, अव्यवस्था आहे असं म्हणू नका. विश्वास ठेवा, ईश्वरावर विश्वास ठेवा. शरण जायचं तर ईश्वराला जा, निस्वार्थपणे ईश्वराला शरण जा आणि तुम्हाला अवतारी पुरुष तुमच्या आजूबाजूला असल्याचा भास होईल, तो नक्की. आणि तो भास कसा होतो हे एका उदाहरणासह मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येतो आहे, की ज्या वेळेला एखाद्या अवताराचा तुमच्या जीवनात प्रवेश होतो त्यावेळेला असा स्वर्गीय सुगंध तुमच्या आजूबाजूला दरवळत असतो. त्याच्यावर एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येतो आहे. चला दुसऱ्या अवताराकडे जाऊया. दुसरा अवतार हा कूर्म अवतार आहे. कासव याची प्रतिष्ठापना प्रत्येक देवळात केलेली असते. का केलेली असते याचा विचार करणं आवश्यक आहे. तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे, आणि ससा कसा हरला आणि हळूहळू चालणारा कासव कसा जिंकला हे महत्वाचं आहे. कासव आम्ही देवालयात का ठेवतो याचाही विचार करा. कासवाची वरची जी कातडी असते ती कशी असते, ती टणक असते आणि त्याच्या आतमध्ये कासव आपलं संपूर्ण शरीर घेऊन आपलं संरक्षण करू शकतो. कासवाचा या कलियुगामध्ये पहिला संदेश आहे. ज्या वेळेला आपल्यावर अतिरेकी हल्ला होतो आहे त्यावेळेला स्वतःला सुरक्षित ठेवा. हा कासवाचा अत्यंत महत्वाचा संदेश आहे. गोष्ट आहे दुसऱ्या अवताराची, समुद्र मंथनाची. आणि समुद्र मंथन करण्याचं दैत्य आणि देवांमध्ये ठरलं त्यावेळेला मंदार पर्वताची रवी करण्यात आली, वासुकीची दोरी करण्यात आली. पण मंदार पर्वत समुद्रामध्ये टिकणार कसा हा एक मोठा प्रश्न होता. आणि तो प्रश्न विष्णूने दुसरा अवतार घेऊन सोडवला, तो म्हणजे कूर्म अवतार. आणि कूर्म अवतारावर मंदार पर्वताला ठेवण्यात आलं. आणि मग त्यातून आपण बघितलं की माता लक्ष्मी आली, भगवान धन्वंतरी आलेत, त्यानंतर हलाहल आलं आणि हलाहल आला म्हणून कैलासपतीही अवतरले ते हलाहल प्राशन करायला. तर कूर्म अवतार जीवनात शाश्वत यश मिळवायचं असेल तर आधी जीवनामध्ये स्थिरता आणावी लागते. बाहेरचे माणसं तुमच्या जीवनात स्थिरता आणणार नाहीत. तुमची स्थिरता तुम्हालाच निर्माण करावी लागेल. तुमच्या विचारांची सुसंगतता तुम्हालाच निर्माण करावी लागेल. तुमचं जीवन सुसंगत करावं लागेल, संतुलित करावं लागेल. कासव जमिनीवरही चालतो, पाण्यातही पोहतो, तो वाळवंटातही राहू शकतो नव्हे, वालुकामय प्रदेशात येऊनच तो आपल्या पुढच्या पिढीचं निर्माण करतो. त्यामुळे उष्ण प्रदेशात, थंड प्रदेशात आणि सामान्य प्रदेशात आणि सामान्य वातावरणात, या तिन्ही वातावरणामध्ये राहणारा कूर्म लक्षात ठेवा. कूर्माचा संदेश लक्षात ठेवा. नुसतं देवळात जाऊन कासवाला 4 बोट टेकवली, 5 बोट टेकवू शकत नाही आपण. विचार बघा तुम्ही करून. 4 बोट टेकवली आणि आपल्या छातीपाशी नेले म्हणजे आम्ही फार आहोत असा आपण समज करून घेतो.
पण कुर्माचा संदेश लक्षात ठेवा, दशावताराचा संदेश लक्षात ठेवा. या भाकड कथा नाही आहेत, या अर्थपूर्ण जीवन जगण्याच्या पद्धती आहेत. तिसरा अवतार हा वराह अवतार आहे. वराह, काही धर्मांमध्ये वराह हा निषिद्ध मानला गेलेला आहे, पण हिंदू धर्मामध्ये वराह हा पूजनीय आहे आणि तो विष्णूचा तिसरा अवतार आहे. हे जग जर टिकायचं असेल तर स्त्री टिकली पाहिजे. स्त्रीला तिचं आयुष्य सुरक्षित वाटलं पाहिजे आणि हाच संदेश देण्यासाठी विष्णूने वराह अवतार धारण केला. हिरण्याक्ष राक्षस पृथ्वी मातेला बंदिस्त करत होता आणि या पृथ्वी मातेने विनंती केली आणि या पृथ्वी मातेची विनंती ऐकून वराह अवतार धारण करून वराहाच्या मुखाच्या टोकावर पृथ्वीला स्थान देऊन विष्णूने पृथ्वी पवित्र केली. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तेव्हा भूमिपूजन असतं. विष्णू कृष्ण रूपाने दशावतारात पुन्हा येणार होता. तो भूमीवर रांगणार होता, धावणार होता, भूमीच्या जलावर पोहणार होता. हे सगळं तो करणार होता, पण त्याची पूर्वपीठिका त्यांनी वराह रूपात तयार करून ठेवली. पृथ्वीला उपकृत केलं आणि पृथ्वीला सांगितलं की मी परत येणार आहे, माझ्या स्वागतासाठी तयार राहा. म्हणून महिलांच्या संरक्षणासाठी विष्णूने घेतलेला अवतार म्हणजे वराह अवतार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे जेव्हा जेव्हा स्त्री अस्वस्थ असते, जेव्हा जेव्हा स्त्री संकटात असते, तेव्हा तेव्हा स्त्रीने विष्णूचं स्मरण करावं, विष्णूचं स्मरण करावं आणि स्वतःला संरक्षित करण्याची विनंती करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जप करा आणि स्वतःला जपा आणि जपण्याची जबाबदारी विष्णूवर टाका. चौथा अवताराकडे जाऊया. व्हिडिओ जरा लांब होणार आहे, पण तो तुम्हाला बरंच काही देणारा होणार आहे, हे लक्षात घ्या. नरसिंह, नृसिंह. जसं मी पहिल्या अवताराच्या बाबतीमध्ये सांगितलं की पहिला अवतार हा मत्स्य अवतार होता आणि मत्स्य अवतार मच्छिंद्रनाथाच्या रूपाने परत आला. तसा हा नृसिंह अवतार, नृसिंह सरस्वतींच्या रूपाने कारंज्यामध्ये परत आला. नृसिंह, नर आणि सिंह, अर्धा माणूस आणि अर्धा पशु सिंह. आता सिंहच का? एक लक्षात घ्या, जितेंद्रिय आहे तो सिंह आहे. आणि म्हणून मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जर चांगलं शास्त्रशुद्ध वास्तुपूरक प्रसिद्ध हनुमानाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सिंह सापडतील. तिथे सिंह असतील दरवाजाशी. त्यामुळे सिंह आणि माणूस,
सिंह म्हणजे पराक्रम. या नरसिंह अवतारात भगवान विष्णूने भक्त प्रल्हादाचे त्याच्या वडिलांपासून संरक्षण केले. जो नारदाचा शिष्य असलेला भक्त प्रल्हाद, नारद मुनी त्यांचे शिष्य होते, आणि हिरण्यकश्यपूला असा अफाट वर होता की त्याला मारणं केवळ अशक्य होतं. जेवढा सिद्ध वर तेवढा सिद्ध अवतार असायला हवा लागतो. आणि म्हणून अवताराची शुद्धता, शुचिता आणि चातुर्य नरसिंह अवतारात आपल्याला दिसतं. एक जटिल वरदान होतं. दिवसा मृत्यू येऊ नये, रात्री मृत्यू येऊ नये, आत मृत्यू येऊ नये, बाहेर मृत्यू येऊ नये, मानवाद्वारे मृत्यू येऊ नये. किती 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 मागितलं होतं त्याने तपश्चर्या करून. परंतु जेव्हा तुम्ही अन्यायाची कास धरता आणि जेव्हा तुम्ही सद्भक्तांना त्रास देता, त्यावेळेला ते मिळालेले आशीर्वाद वर हे क्षणभंगुर होतात. हे सांगणारा अवतार म्हणजे नरसिंह अवतार. आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा देव भक्ताच्या हाकेला धावून जातो. नरसिंह अवतार काय सांगतो आपल्याला? चौकटीत विचार करू नका, चौकटी बाहेर विचार करायला शिका. नाविन्यपणे विचार करा. नवनवोन्मेषशीलता तुमच्या बुद्धीचं लक्षण आहे, म्हणून नाविन्य आणा. स्वतःचं संरक्षण करायचं असेल, किंवा व्यवसायात पुढे जायचं असेल, किंवा स्पर्धेत पुढे जायचं असेल, किंवा तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांवर त्यांच्या नकळत मात द्यायची असेल, तर भक्त प्रल्हादासारखी उत्कट भक्ती हवी. मग नर आणि सिंह या रूपामध्ये विष्णू अवतार घेतो आणि तुमची नौका पार करतो. पाचवा अवतार आहे वामन अवतार. हा बटू अवतार आहे. भगवान विष्णूंनी घेतलेला सगळ्यात लहान अवतार म्हणजे वामन. म्हणून आम्ही एखाद्या लहान मुलाला, गोंडस मुलाला वामन मूर्ती असं म्हणतो. वामन अवतारामध्ये विष्णूने हे दाखवून दिलं की शुक्राचार्यांसारखा गुरु पाठीशी असताना सुद्धा बलिराजाचा त्याच्यावर मात करता आली. शुक्राचार्य तर झारीत गेलेले होते की पाणी येऊ नये म्हणून बलिराजा हातावर पाणी टाकेल आणि म्हणतो की तू मागितलेलं मी तुला देतो आहे. या वामनाने, या छोट्याशा वामन मूर्तीने काय मागितलं? 3 पग भूमी द्यायची. आणि चमत्कार बघा, ज्याला 2च पद आहे तो 3 पद भूमी मागतो आहे. अर्थ समजून घ्या. त्याने 3 पद भूमी मागितली कारण तो अनंत आहे. त्याने 2 पद भूमी नाही मागितली, त्याने 3 पद भूमी मागितली. आणि बळीराजाला असा अहंकार होता,
की माझ्यापाशी तर सर्वस्व आहे, मी याला 3 पद भूमी देऊ शकतो. तुमच्यापाशी असलेल्या पैशाचा अहंकार करू नका. तुमच्यापाशी असलेला पैसा जपून वापरा, त्याचं नियोजन करा. नाही तर तुमचा बळी होऊन बळी गेल्याशिवाय राहणार नाही. पराक्रमी राजाला वामन बटूने पराभूत केले आणि 3 पद भूमी घेऊन बळीला पाताळात पाठविले. आणि त्या अवतारामध्ये त्याच्याकडे बघून जी प्रतिक्रिया झाली तिथे उपस्थित असलेल्या स्त्रीची, त्यातून कृष्णावतारातील एक राक्षसीण निर्माण झाली. म्हणजे प्रत्येक अवताराचे धागे पुढच्या अवताराशी जोडल्या गेलेले आहेत, हे लक्षात घ्या. 6वा अवतार घ्या, दशावतारातील 6वा अवतार परशुराम. ज्याच्या हातात परशु आहे आणि तरी तो राम आहे, असा परशुराम. ऋषी हे राजा आणि राक्षसांकडून अन्याय सहन करण्यासाठी आणि स्वतःचा तपोभंग करून घेण्यासाठी जन्माला आलेले आहेत, असा जो संकेत विचार समाज मनामध्ये रूढ झाला होता, त्या विचाराला छेद देण्यासाठी एक ऋषी योद्धा झाला आणि तो परशुराम झाला. परशुरामापासून काय शिकायचं? आम्हाला राग फार येतो, कोणी काही म्हटलं की आम्हाला राग येतो. रागाचं नियंत्रण कसं करायचं, राग तुमची शक्ती कशी बनवायची, हे परशुरामांनी शिकवलं आहे. कोणी आपल्याला टोचून बोललं, आम्ही हताश होऊन जातो, आम्ही निराशेच्या गर्तेत जातो. कोणीतरी आपल्याला बोललं आहे ते आव्हान म्हणून स्वीकारा आणि स्वतःला घडवण्यासाठी त्याचा वापर करा, हे परशुरामांनी आपल्याला शिकवलं आहे. रचनात्मक पद्धतीने शस्त्राचा वापर कसा करायचा, आणि मी साधू आहे, मी संन्यासी आहे, मी योगी आहे, पण जर कोणी माझ्यावर अन्याय करेल तर मी योद्धा आहे, हा सांगणारा तो परशुराम आहे. आणि म्हणून परशुरामाची पूजा करायला हवी. पूजा जयंती साजरी करून होत नसते. परशुराम रोज स्मरावा. जर आपल्यावर अन्याय होतो आहे असं म्हणत वाटत असेल तर परशुराम रोज स्मरावा. अतुलित बल असलेला हा परशुराम. आणि लोक काहीही मागतात म्हणून समुद्राच्या खाली जाऊन बसलेला परशुराम. काहीही देता येतं, पण अवांछित लोकांना काहीही दान द्यायचं नाही म्हणून समुद्राच्या तळाशी जाऊन राहणारा आणि समुद्राच्या पाण्याचा कल्लोळ आणि भार सहन करणारा परशुराम हा वीर आहे. शक्तीचा गैरवापर करणाऱ्या गर्विष्ठ राज्यकर्त्यांना, क्षत्रियांना धडा शिकवणं म्हणजे परशुरामाचं जीवन जगणं होय. राम हा एक अवतार आहे. राम हा एक पूर्णावतार आहे. राम हा 16 कलांनी युक्त अवतार आहे.
राम धार्मिकतेचं प्रतीक आहे. मुलगा म्हणून धर्म, भाऊ म्हणून धर्म, पितृधर्म पाळणारा, मातृधर्म पाळणारा, पत्नी धर्म पाळणारा, एक बाणी एक वचनी. रामालाही या लोकांनी सोडलं नाही. वालीला आडून का मारलं असा आक्षेप रामावर घेतला जातो. वालीपाशी योगिक क्रिया होती. त्याच्या समोर असणाऱ्या कोणत्याही शत्रूची शक्ती क्षीण करण्याची योगविद्या वालीपाशी होती. आणि त्या योगविद्येला तोड देण्यासाठी वालीला पाहत परंतु झाडाचा आसरा घेऊन रामाने वालीला मारलेला आहे. आणि रामाने वालीला मारलं कारण सुग्रीवाच्या पत्नीचं त्यांनी हरण केलेलं होतं. रामाने वालीला मारलं कारण वालीनी रावणाशी तह केलेला होता. मग असत्याच्या कास धरणाऱ्या व्यक्तीचा निपात करणे हा रामधर्म आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे सामाजिक विचारांचा, समाजातील घटकांचा विचारांचा आदर करणारा राम हा राम होय. कुटुंब वत्सल असलेला हा राम आहे. भक्तीने कसे वागले पाहिजे हे सांगणारा तो राम आहे. आणि म्हणून राम हा ध्यायचा असतो, घ्यायचा असतो आणि द्यायचा पण असतो. आठवा अवतार आलो, अष्टम अवतारी कृष्ण आला. कृष्ण जन्म झाला तुरुंगात. तुरुंगातल्या बेड्या, वडिलांच्या बेड्या मोकळ्या करून अंधाऱ्या रात्री, तुफान रात्री, नदीला पूर आलेला असताना वडिलांच्या डोईवर आणि शेषनागाला सोबत घेऊन गेलेला, कारागृहातून गेलेला आणि परत कारागृहातून सोडवण्यासाठी आलेला असा कृष्ण. कृष्ण म्हणजे भक्ती, कृष्ण म्हणजे सेवा, कृष्ण म्हणजे कर्म. आणि कर्म फार कठोर असतं. आसक्ती रहित कर्म करणे म्हणजे कृष्ण जीवन होय. भविष्याबद्दल चिंता न करता कर्म करणे म्हणजे कृष्ण होय. भूतकाळाचा विचार न करताना, भूतकाळाशी आसक्ती न ठेवताना, वर्तमान काळात जाणीवपूर्वक जगून सुदृढ भविष्य काळाची निर्माण करण्याची क्षमता असणारा युग पुरुष म्हणजे कृष्ण होय. आणि कृष्ण हा गोकुळात प्रसिद्ध होता. कृष्ण राधेला प्रिय होता. कृष्ण गोपिकांना प्रिय होता. कृष्ण कंसाला क्षणोक्षणी दिसायचा आणि त्याची झोप हरवलेली होती. बाकीच्यांना कृष्ण हा प्राणसखा होता. त्यामुळे कृष्णाची दोस्ती करायची की वैर करायचं हे तुम्ही ठरवा. कारण कृष्ण हा कर्म धर्म सांगणारा असा अवतार आहे.
आणि ज्याला कर्मधर्म समजला तो आयुष्यात कधीही अपयशी होऊ शकत नाही. नववा अवतार आहे जो गौतम बुद्ध या नावाने पिंपळाच्या झाडाखाली योगीराज झाला, तो बुद्ध अवतार. स्वामी विवेकानंद म्हणतात, बुद्धिझम इज अ रिबेल चाइल्ड ऑफ हिंदुइझम. बुद्ध म्हणजे काय? ज्ञानी. ज्ञानियांचा राजा तो बुद्ध. आणि बुद्धाचा जन्म आणि जीवन कशासाठी आहे? अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी, तर्कयुक्त श्रद्धा निर्माण करण्यासाठी, इच्छा नियंत्रित करून समाधान प्राप्त करण्यासाठी, अहंकाराचा फुगा फोडून करुणेचा झरा निर्माण करण्यासाठी आणि पशुवत झालेल्या मानवतेला शांतीचा मार्ग देण्यासाठी बुद्ध निर्माण झाला. त्यामुळे बुद्ध हा फक्त बुद्ध जयंतीला उपासायचा असा अवतार नाही. बुद्ध हा शांतीचा संदेश आहे, समानतेचा संदेश आहे, बुद्धीचा संदेश आहे. आणि बुद्ध आपल्या जीवनात असणं अत्यंत आवश्यक आहे. दहावा अवतार हा येणारा अवतार आहे. तो अजून यायचा आहे आणि त्याची पूर्वतयारी मी आधी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी मंदिराचं शुद्धीकरण करून उत्तर प्रदेशात केलेली आहे. कलियुग आहे आणि कलियुगाचं उधाण चालू आहे. अन्याय करणारे लोक, अतिरेक करणारे लोक यांचा भाव वाढतो आहे आणि सन्मार्गाने जाणाऱ्या माणसांचा आत्मा झोकाळतो आहे. परंतु विश्वास ठेवा, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे आश्वासन दिलेलं आहे. आणि कल्की येणार आहे. अन्याय, अत्याचार, अतिरेकी, धर्मांध यांचा विमोड करण्यासाठी अंधकारमय कलियुगाच्या शेवटी प्रगट होणारा अवतार म्हणजे कल्की अवतार. तो पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून येणारा आहे. अष्टभुजाधारी तो आहे आणि शक्तिशाली आहे. तो पुन्हा कलियुगातून सत्ययुगाकडे आपल्याला घेऊन जाणार आहे. चांगुलपणा आणि सद्गुणी जीवन यांचा पुनर्संचय आणि पुनर्स्थापन करण्याचा अवतार म्हणजे कल्की अवतार आहे. आणि जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही सुनहऱ्या भविष्यावर विश्वास ठेवता, हे लक्षात घ्या. परंतु तुमची श्रद्धा ही मनापासून असायला पाहिजे आणि तुमची श्रद्धा ही अनकंडिशनल असायला हवी. कंप्लीट सरेंडर, सरेंडर इन टोटॅलिटी, असं जर तुमची भूमिका असेल तर तुमचं संरक्षण झाल्याशिवाय राहणार नाही. हा दशावतारांचा मतितार्थ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आणि आता ही दशावताराची पूजा
ज्या दिवशी करायची त्या दिवसाचं महत्व मी सुरुवातीला प्रास्ताविकात तुम्हाला सांगितलेलं आहे, परंतु परत त्याची उजळणी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून शेवटच्या स्लाइडकडे जाऊया. दशावतार कशासाठी हे या स्लाइड मध्ये सांगितलेले आहेत. दशावतार, विष्णूचे 10 अवतार हे सनातन धर्मामध्ये अत्यंत महत्वाचे आहेत, कारण वैश्विक सुव्यवस्था राखणे हा विष्णूचा धर्म आहे. आणि जेव्हा वैश्विक सुव्यवस्था राखल्या जात नाही त्यावेळेला प्रलय आणणे हे कैलासपतीचं कार्य आहे. आणि म्हणून दैवी हस्तक्षेपाचं प्रतिनिधित्व दशावतार करतात. प्रत्येक अवतारामागे विशिष्ट हेतू आहे, उद्देश आहे. विश्वाचा संरक्षक म्हणून विशिष्ट कार्य करून घेतलेला तो अवतार आहे. आणि मूळ रूपाचे सगळे गुण न घेता अवतार निभावलेला आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. चांगल्या आणि वाईटातील शाश्वत संघर्ष हा अजरामर असणार आहे, परंतु जे सत्याच्या मार्गावर चालणारे आहेत त्यांना नैतिक मार्गदर्शन करण्यासाठी धैर्य, नम्रता आणि न्याय मिळवून देण्यासाठी हे दशावतार आहेत. हे अवतार झाले आहेत, परत होतात आहेत, आणि त्यामुळे त्यामध्ये सातत्य आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 6 जून ते 7 जून या दरम्यान आपल्याला निर्जला एकादशी करायची आहे, जलरहित एकादशी करायची आहे. काही होणार नाही जल घेतलं नाही तर. प्राणवायू तर आहे ना तुमच्यापाशी. तुमच्या शरीरातील अधिक ऊर्जा त्या दिवशी ग्रहण केल्या जाईल आणि तुमचं शरीर हे डिटॉक्सिफाय होऊन जाईल. त्यामुळे निर्जला एकादशी जरूर करा. ही ज्येष्ठ शुक्ल एकादशी आहे आणि हीच एकादशी भीमसेनी एकादशी या नावानेही ओळखल्या जाते. या एकादशीचं वैशिष्ट्य असं की एकूण 24 एकादशी वर्षामध्ये येतात, परंतु त्या 24 एकादशी करण्याचा क्षमता तुमच्यामध्ये नसेल आणि तेवढा वेळ नसेल, तुम्ही व्यस्त असाल तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये, तर निर्जला एकादशी नक्की करा. या 24 एकादशी आणि 24 तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य विष्णू आपल्या पदरात घातल्याशिवाय राहणार नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट, श्रीपाद श्री वल्लभांचा संदेश आहे, सत्पात्री अन्नदान करा या दिवशी. कारण सत्पात्री केलेल्या, मंदिराच्या बाहेर बसलेल्या आणि तुम्ही आलात की तुमच्या मागे धावणाऱ्या लोकांना भिक्षा घालू नका. जे अत्यंत गरजू आहेत, उपाशी आहेत, आपल्याच घरात रडत आहेत, ते कोणाकडे जाण्याची त्यांची हिम्मत नाही, असे घर शोधा, असे अनाथ बालक शोधा आणि त्यांना अन्नदान करा. ते सत्पात्री दान आहे आणि या सत्पात्री अन्नदानाचं पुण्य अनंत आहे. कलियुगामध्ये सगळ्यात फलित होणारं दान हे अन्नदान आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो कॉमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन आध्यात्मिक आणि स्वतःचं जीवन बदलून टाकणाऱ्या व्हिडिओसाठी लाईक पॉझिटिव्ह बघत राहा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.